नाशिकला मी आज एक मुख्यमंत्र्यांच्या नाशिक मधल्या आगमनाचा एक व्हिडिओ ट्वीट केला। 2 तासासाठी मुख्यमंत्री आले आणि ज्या जड जड बॅगा घेऊन त्यांचे पोलीस कर्मचारी उतरतायत, का 500 सूट आणले का 500 सफारी आणल्या? त्या बॅगा कसल्या आहेत, कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या, तिथून कोणाला वाटप गेलं, हे सुद्धा व्हिडिओ आम्ही लवकरच देत आहोत। जिथून हे लोक पैसे घेऊन गेले आणि मुख्यमंत्र्यांनी दिले, कोणाला दिले, कसे दिले, बॅगा उतरतायत ना, असे उचलता येत नाहीत पोलिसांना। मुख्यमंत्र्यांच्या 4 फाईल असतील फार, ती पण आता आचारसंहितेमध्ये फाईलवर मुख्यमंत्री सही करू शकत नाही। आज 2 तासासाठी आले आणि अशा बॅगा घेऊन पोलीस उतरतायत। आमच्या गाड्या तपासल्या जातात, मल्लिकार्जुन खरगे यांचे हेलिकॉप्टर तपासले गेले, मी सांगलीत गेलो, माझ्या हेलिकॉप्टरची तपासणी झाली। आमच्या झाडाझडत्या नाकाबंद्या होत आहेत आणि मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, गृहमंत्री, त्यांचे मंत्री हे जे खोके आणि बॉक्स बॅगा पेट्या उतरवत आहेत, त्यांचा तपास कोणी करायचा? आपल्याला लोकांचा पाठिंबा आहे ना। मग या बॅगा का उतरवताय आणि कोणासाठी उतरवताय तुम्ही? इलेक्शन कमिशनच्या डोळ्यावरती काय झापड आली आहे का? संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांवर बिनबुडाचे आरोप केले। राऊत, अहो आमचे नेते हे जनतेचे मुख्यमंत्री आहेत। अहो ते 18-18, 20-20 तास काम करतात, लोकांना भेटतात, लोकांमध्ये मिसळतात, त्यांच्यामुळं त्यांच्यासोबत कपड्यांच्या 2 बॅगा नेहमीच असतात। अहो तुमच्या नेत्यासारखे ते घर कोंबडे नाही आहेत। बरं, त्या घर कोंबड्यांना बॅगा नाही तर कंटेनर लागतात, हे राजसाहेबांनी आधीच सांगितलंय। तुमचं चोराच्या मनात सांडणं झालंय, त्यामुळे दिसली बॅग की त्याच्यात पैसेच असणार असं तुम्हाला वाटतंय। राहिला विषय निवडणुकांचा, तर राऊत, तुम्ही आयुष्यात कधी कुठली निवडणूक लढली आहे का? अहो तुम्ही तर साधं तुमच्या सोसायटीच्या निवडणुकीत सुद्धा निवडून येऊ शकणार नाही। त्यामुळे तुम्हाला काय माहित की निवडणुका ह्या पैशावर नाही जिंकता येत, तर त्या जनतेचं प्रेम, विश्वास आणि कामावरती जिंकता येतात। पण तुमच्या या अशा वैफल्यग्रस्त विधानांच्या मुळे तुम्ही तुमचा पराभव आधीच मान्य केलाय, हे महाराष्ट्राला कळून चुकलंय।